नमस्कार स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आता आपण बघणार आहोत हा पुरुषोत्तम मासातील 3रा अध्याय. परंतु हा अध्याय ऐकण्याच्या अगोदर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवती वासुदेवाय नमः किंवा ओम पुरुषोत्तम भगवान नमः असं लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. अध्यायाला सुरुवात करूया. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभे नमः. जय जयाजी रघुराय नमः. माझे तुमच्या पाया करुणा कराय सखया करा छाया कृपेची तुमचे कटाक्षे करुण निरसो माझे भव अज्ञान स्वरूपी लागो अनुसंधान हेची कृपा दान मज द्यावे. मी बुडतो या वसागरी येथुनी माते काढी सत्वरी पुढे जे होणे असेल परी ते सुखे श्रीहरी होऊ का तरुणोपाय ते साधना मी तव नेने अनेक जान परी तव चरणी ठेवणी मन आरंभिली हे काळ कर्मणा श्रोती होवनी सादर श्रवण की जे कथा प्रसर नूतन कथा अहो मनोनी अभेर नकी जे स्वामी या नूतन हे पद्मरचना कथा भाग पूर्वील जाना समंत घेतले पद्मपुराणा श्लोक जाना तेथीचे श्लोक नारायण वाच न कुशामृतवत्सां वा वंध्यरोगान्वितां तथा न च व्यंगमतिश्रांता गाम दध्यान ब्राह्मणाय ऐकलक्ष्मी सावधान मागे निरोपिले गोदान परी ते पाहिजे सुलक्षण अलक्षण सन्नसावे असावे सुंदर पौष्टिक आणि वरीच वत्सक दुग्धी जेवी बलाहक वर्षतो या पार रोड अथवा रोगिष्ट मृतवत्स नसावे स्पष्ट किंवा वंद्या असोनी वरिष्ठ कामाने दानाते अथवा रोगी व्याप्त शरीरी दुग्ध न देते तिळभरी ऐशी धेनुदाना ते निर्धारी योग्य सुंदरी नशे पै ला तरी खैरिंडी वरी एक शृंगी नसावी तरी आपुले पय आपण प्राशान करी पाना चोरी दोहिता ऐशियांचे न की जे दान केलिया कवन पुण्य जैसे आज्या गळीचे स्तन दुग्धनाशे शोणित काही लक्षणयुक्त धेनु बरवी सह कुटुंबी ब्राह्मणा ते द्यावी अलंकारयुक्त असावी. दोहन पात्रासहित ऐशी दिधलिया दान तेने संतोषे जनार्दन मग ते पावती मोक्ष सदन याची संदेह जान असेना आपात्रे केलिया दान तरी ते नरकाशी कारण म्हणून सत्पात्रे ब्राह्मण पाहुणे दान पै द्यावे. श्लोक बहुक्षीराचयो गाम वै ब्राह्मण योपपादयेत उत्तारयेत सचात्मान सप्त सप्त कुलानीच धेनुते बहुत दुग्धाची सुलक्षणिक सवत्साची दान निधलिया ऐशिया तरी पदवीसाची पावेती तयाचा जन्म सफळ झाला आणि सप्तकुळांचा उद्धार केला. इतर दिन पुरुषाला दान तयाला घडेना म्हणून अमलसाशी जाण आगते की जे गोदान नारी अथवा पुरुष जाण भाग समान उभयाशी. श्लोक गावो यज्ञस्य नेत्रो वै गावो यज्ञस्य वै मूर्ख अमृतह्यम क्षयम दिव्यम स्थिरम गावो वाहंती च आहो हे धेनु यज्ञाचे नेत्र आणि यज्ञमुख स्वतंत्र वरुषे अमृत शिरक मात्र जे दुर्लभ सुराते इंद्रादी सुरवर पाही म्हणती अमृतसे पाही परी क्षीर आम्हा ते प्राप्त नाही जे भूलोकी अपार म्हणून या समग्र सुरवर धेनु गात्री प्रवेशले साचार आतिसरिता अपार प्रवेशल्या धेनु अंगी यदर्थी श्लोक समंतीचा असे हो ग्रंथा तरीचा तोची निवेदिता साचा अर्थतयाचा पहावा. श्लोक शृंगमुले गवाम नित्य ब्रह्मा विष्णू समाश्रितो शृंगाग्रे सर्वर्ती तीर्थानी स्वरानी चरानी च तव आशंका घेऊन सत्वर श्रोती बोलिले उत्तर सर्व गात्री सुरबरा किंकारण प्रवेश यदर्थी इतिहास बरवा श्रोती एकचिते परिसावाचो ऐकता सर्व जीवा संशय फिटे अनायासे तरी पैलव्या नामे ऋषीश्वर तपोबळे मुनीवर कष्ट विलेजे स्व शरीर तप आपार आचरला तयाची तपसामध्ये भय उपजले वासवा ते मग प्रेरिता आला अप्सरा ते तपक्षया ते ऋषींच्या अप्सरा म्हणती अमरेशा तपाते क्षय की जे कैसा परम कोपिष्ट ऋषीज राजसा देखता आमाशा पेल तव आज्ञा देतसे इंद्र आज्ञा आता तुम्ही जावे सत्वर पुढे बसे असेल जे होणार ते सुखे होऊ का. इंद्राचा हा स्वाभाविक गुण तपाते क्षय करावा जाण हे पूर्वापार लक्षण वासवा अंगी असे पै आसो आज्ञा घेऊन अप्सरा येत्या जात्या त्या अवसरा निवास जेथे ऋषीवरा महाराज
पौलव्याते येऊन या आश्रमानी कटी ऋषी ते अवलोकिले दृष्टी तव तो तपस्वी महाहटे तपश्चर्ये वसला असे तव त्या देवांगना जाना अवलोकनी ऋषिराना चमकत चमकत सन्निधाना हास्यवदन अवलोकिले ध्यान व विसर्जुनी मुनी तया ते देखिले नयनी मग पुसे तया लागुने किमर्थ कहर मांडिला आम्ही न मागो व कवना ते काही हा किमर्थ पेटला आमुचे ठाई डाई म्हणून क्रोधयुक्त ते समय शाप द्यावया उदित तपोदक करी घेऊनी आव्हानिले वासवाला गुणी तो येरीकडे काय झाली करणी इंद्र भुवनी पै तेव्हा सिंहासनावरी वासवो तव खळबळीला तयाचा देहो चंचळ होताची पहा हो संभोवते अवलोकित शापोदकाचे सामर्थ्य मोठे इंद्राचे अंगे उठले काटे मग पिशाचवत पळतसे नेटे जेथे असे कमळासन घाबरे पण ते समय ब्रह्म याचे पदी मस्तक ठेवी म्हणे आता रक्षीय समय करुणा करा दातारा कमळासन म्हणे तेव्हा अपराध घडला वासवा तो साकल्प आम्हा निवेदावा म्हणे उपाव सुचेना तव तो बोले सुरेश्वर पैलव्य ऋषी तपे थोर तया छळना सत्वर देवांगना प्रेरिल्या मी इतका इकडे वृत्तांत झाला एतीकडे ऋषी ते विलंब लागला म्हणे अजून इंद्र का नाही आला किमर्थ लागला विलंब काय माझी झाली तपहानी मलिनता झाली तपा लागुनी म्हणून ध्यानी विचारुनी पाहतसे तव इंद्रातेन देखे निजासनी चोतव गेलाशे पळोनी कमलासने आश्वासुनी निजासने बैसविला मग ऋषी आणि कौदक घेता झाला निशंक आभारीला तुमचा प्रादुर्भाव आव्हानीला कमळ नायक इंद्रासहित ते काळी तव आसनी चंचल ब्रह्मदेव मने फळला तुमचा प्रादुर्भाव आम्हासहित ऋषीराव आव्हानिता झाला शापाते आता उपाय तरी कवन जवळी करावा जनार्दन मग उभयता तेथून निदते झाले लगबगे घाबरेपणी येऊन जाण नमिते झाले जनार्दन मग मनती तया लागून रक्षी भयापासून महाराजा जय जयाची जनार्दना जगपाळका विश्वरक्षणा हे दयानिदे करुणा घना शरणागता वज्रपंजरूपतीत पावन हे वृदावळी ही सत्यकरी जे एकाळी आम्ही शरणागता वज्रपंजरूप अपराधी कृपाबळी आम्हा रक्षीदातारा ऐकून यायशे उत्तर बोलता झाला कमळावर कवने केला तुम्हा ते जो जार तोची प्रकार सांगिजे तव बोले कमळासन पैलवे ऋषी तो तपोधन तया छळावया लागून अप्सरा वासवे पाठविल्या क्रोधी ऋषी सज्जन तपोदके वासवा ते पराभवन तेने तो भयभीत भुवनी जान मज जवळी पातला आम्ही आश्वासिले तत्वता तो शाप आला मज भोवता म्हणून या वयंता येतो झालो तव दर्शना आता कुळेल तैसे पाही आम्हा रक्षी नाना उपायी मग बोलता झाला शेषशाही तो समय सुरेशा ते एज विषय प्रथम शिकवन तुम्हा ते निवेदिली शे जान जेन छळावे ब्राह्मणा लागून सहसा जान सुरेशा ब्रह्मशापे करून या तब संपत्ती गेली विलया मग ते सागरी काढावया परम कष्ट मज झाले या लागी कैसा आसो ब्राह्मण परी ते माझेची मुख जान न कळे तया ते बिंदान कवने घटी कैसा मी ऐसे बोलत क्षण एका अवकाश लागला तेथ तो येरीकडे पैलवे काय करीत विचारित निजमानशी म्हणे अद्याप बरी पाही उभयता तेन देखे येठे काही म्हणून पेटला तोडाई उदकानिक घेतले विष्णू सहित ब्रह्मदेवे आवानिता झाला वासवे तव वैकुंठी देवादिदेव घावरा झाला निजांगी म्हणे ऋषीची या भया आले तर तुम्ही लपावया परिसंग दोष पाहिया आम्हा भोवला तात्काळ मज सहित तुम्ही दोघे ऋषीने उदक घेतले रागे म्हणून उठला लगे बगे कैलास मार्गे पळाला पुढे पळतसे जनार्दन मागे धापे दाटले दोघे जण बाप शापाचे भय दारुण वाहे भगवान अंगे ब्राह्मण शाप परमद्वाड राजा नहू शकेला सरड नारदाची नारदी लजे आड लपत हिंडे चहूकडे ऐसे सांगो आता किती कथा परी सबू पुडती ऐसे पळता त्रिवर्गा प्रति कैलासपती आटोपिला जोडुनिया करपुटी नमिते जाले धुर्जटी वाचा जालिशे हिमपुटी बोलता ओठी शब्द नये तव बोले शूळ पाणी किमर्थ आगमन ये स्थानी आकुरुनी ऐशिवानी हासोनी बोले माधव मग अद्यंत वर्तमान निवेदिता झाला जनार्दन वासवे केले विघ्न दारुण आलो धावून या ठाया ऐसे लागवियाचे शब्द ऐकून हाशे ऋषभध जो भयंतांचे अंतर सहज एक म्हणून आसने देऊन
तिघांशी बैसविले आपणापाशी, तो येरीकडे काय करीत पोराशी, पहिलवे तो ऋषीराया ध्यानी विचारितो, जो मुनी तव निघे तिघे न दिसती स्वस्थानी, शाप भये गेले पळूनी, लपालो लपनी कैलासी, मग शिवासहित ऋषेश्वरी आणि कौदक घेतसे आम्हानी तांच, त्रिपुरारी गेला चांचरी निजासनी, चंचळ देखुनी सदाशिवा गुंडाळला, भस्मवटवा हे देखुनी रमाधवा, हास्यते धवा नाटपे, मग म्हणे जी खटवांग पाने, हे काय आरंभिली करणी गाराने, सांगावया या स्थानी, आलो धावनी महाराजा तुमची तो दिशे, ऐशी गती आता जावे कवनाप्रती, कवन निवारील दयाता याती, म्हणून चित्ती संदेह तव बोले सदाशिव, तुमचा कळला भाव टाकून जावे हा ठाव, ऐशी वाटे मजवरी, मग सखेद भोवन अंतरी बोलता, झाला मुरारी पुढे कैशी की जे परी, हे अंतरी विचारावे शिव, म्हणे माधवासी विचारण सुचे, मानसी काकी ते दोघी एकमेकाशी अंतरसाक्षी, म्हणून वाढवावया ब्राह्मणाचे महिमान, म्हणून मांडिले हे निर्वाण पुढील जानोनी कारण, महिमान गौतमीचे, मग विष्णू विचारून अंतरी म्हणे, ऐकिले हो त्रिपुरारी ब्राह्मणाचा उपाय, निर्धारी धेनुवरी चाले ना, तरी पाचारुणी धेनू लागे, आपण प्रवेशू तिचे अंगी, पुढे होईल त्यास प्रसंगी, विलोकू अंगी सादर विचारा मानला, सर्वाते मग पाचारले धेनू ते संकटी रक्षी आम्हा ते, म्हणून बोलते पै झाले तथास्तु, म्हणून पाही धेनू बदली ते समयी, मग प्रवेश करी ते झाले देही, ऐका सर्व ही श्लोकार्थ. श्लोक शृंगमुले गवा नित्यं ब्रह्म विष्णू समाश्रितो, शृंगारे सर्वतीर्थानि स्वराग्नी स्थावराणी चराणी च, शिरोमध्ये महादेव सर्वभूतमय स्थिता, ललाटाग्ने स्थिता देवी नासावंशे च षण्मुखम, कर्णयोरश्विनी चैव चक्षुक्षो शशी भास्करो, दंतेषु वायवा सर्वे जिवाया वरुणस्थिता, सरस्वतीच हुंकारे यमयक्षो च गंडयो, संध्याद्वयन्तोष्ठाभ्यं ग्रीवाया मिन्द्रसन्तिस्ता, साक्षद्वंगा च गोमूत्रं गोमय यमुना स्थिता, त्रयस्त्रिशंतु देवाना कोट्या रोम सुसंस्थिता, ऐशिया परी सर्व देवते तीत कोट्यासहित वासव, गंगा यमुनादी सर्व वास, सर्व करीतसे झाले तैपासुनी धेनू अंगी वास, असो हे नावांगी पुढे वर्तली अवसंगी, प्रसंगी अवधान दिजे एरीकडे पैलव्यमुनी, आव्हानितान देखे कोणी, पुढे अवलोकी जो नयनी, तो देखे नयनी धेनू ते अवघे, निरखून धेनू ते तव धेनू अंगी सर्व दैवते, अवलोकिता पावला विस्मया ते, म्हणे आता कौती करावे, मग विवेको आठवून अंतरी तया धेनू ते, नमस्कारी विवेकाय साहाकारी, आणि कनशे क्रोधाते क्रोध आलिया शरीरी, अनर्थाते उभा करी तेथे विवेक हो आवरी निवारित, जो अनर्थाते विवेक करुणी पहावो, क्रोधे शांत केला देहो, मग तया प्रसन्न महादेवच, सर्व देवासहित पूर्वन ऋषीची मनकामना, वाहून नेला वैकुंठ भुवना, ऐशी कथा श्रोतेजना परिसविली जाना शास्त्राधारे, म्हणून अमलमाशी दान द्यावे, धेनुशी स्त्री अथवा पुरुषाशी लाभ उभयाशी समान, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र येही दान करावे, पवित्र पावनी ब्राह्मण सत्पात्र यथायोग्य दान दिजे, तया योग्य पुण्यवंत देह पापाचा तो होय क्षय, म्हणून सुलभ उपाय धेनू सेवा निवेदिली. श्लोक आनेन विधिना धेनू यो विप्राय प्रयश्चती, सर्व काम समृद्धात्मा विष्णुलोके मय्यते, सर्वेषामपि पापाना ज्ञाता नाम विजानता, प्रायश्चित्त मिंद प्रोक्त मृषीभिस्त्वं त्वं दर्शिभि, ऐशिया परिश्रोतिया ते कथा निवेदिली संता ते, न्यून पूर्ण जे ते क्षमा माते कृपावंत पैकी, जे माझे सरते बोलणे जय खऱ्या माझी खोटे जाणे, मिळविती जेवी कुजने ते वी बोलणे पै माझे, व्यासोक्तवाणी खरे जाणे तोची, श्लोकार्थ धनु अनुभवावे, सरता केला प्राकृते जाण, नव्हे बोलणे पदरींचे, मीच नव्हे कविता कुशळ, नाही सुसंस्कृत
संस्कृतवाणी निर्मळ सर्वापरी मी अमंगळ संती सांभाळपैकी जे नाही उद्योग व्यवसाय काही तपश्चर्या न घडेची देही म्हणून काळक्रमणे स्तव पाही उदेला देही उदारू परी बुद्धिदाता तो समर्थ निशिरावरी माझी रघुनाथ वदता वदविता तोची येथ बुद्धिदाता निर्धारे स्वस्ती. श्री अधिक मास महात्म्य ग्रंथ पद्मपुराणीचे समंत मनोहर सूत विरचित तृतीयोध्याय. गोडहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.